इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र प्रकरण दुसरे भारतीय समाजाचे वर्गीकरण स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 1. डॅश समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्वाचे असतात. पर्याय ग्रामीण, आदिवासी, शहरी. उत्तर शहरी. शहरी समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्वाचे असतात. 2. 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या डॅश भागात आढळते. पर्याय पश्चिम, मध्य, दक्षिण. उत्तर मध्य. 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या मध्य भागात आढळते. ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. जोड्या आहेत. 1. जमीन मालक जमीनदार. 2. ग्रामीण विकासासाठी घेतलेला पुढाकार समुदाय विकास कार्यक्रम. शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. आणि 4. प्राथमिक व्यवसाय पारंपरिक समाज. तर यातील चुकीची जोडी आहे तिसरी, शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. तर या जागी योग्य जोडी असेल शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था पंचायत राज. क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत शहरी समुदाय, देवराई, ग्रामदेवता. 1. आदिवासी समुदायातील पवित्र वने, देवराई. 2. पांढरपेशी गुन्हेगारीची उदाहरणे, शहरी समुदाय. ड. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1. शहरी समुदायातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्पित स्वरूपाचे असते. अधोरेखित शब्द अर्पित. तर या जागी शब्द असेल अर्जित. शहरी समुदायातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्जित स्वरूपाचे असते. 2. निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला चेतनावाद असे म्हणतात. तर याचं उत्तर असेल अधोरेखित शब्द चेतनावाद. तर याचे उत्तर ही चेतनावादच असेल. निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला चेतनावाद असे म्हणतात. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. आदिम समुदायाच्या समस्या. उत्तर आदिम समुदायाच्या समस्या पुढील प्रमाणे आहेत. 1. जंगल व जमिनीपासून आदिवासी अलगता. वनप्रदेश आणि तेथील संसाधने ही आदिम समाजाच्या उपजीविकेची प्रमुख साधने होती. आदिम समाज जमिनीपासून अलग होण्याची सुरुवात ब्रिटिश कालखंडापासून झाली. याखेरीज सावकार, जमीनदार आणि व्यापाऱ्यांनीही आदिम समाजाच्या जमिनीवर ताबा घेतला होता. औद्योगिकीकरण आणि धरण बांधकामामुळे शासनानेही आदिम समाजाच्या जमिनींचे संपादन केले. 2. दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. आदिम जमातीचे व्यवसाय साध्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. बहुतांश आदिम जमाती दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. स्थानिक सावकार आणि जमीनदार या परिस्थितीचा फायदा घेऊन आदिम जमातींचे शोषण करतात. कर्जाची परतफेड करण्यासाठी आदिम व्यक्तीला जमीन तारण ठेवावी लागते किंवा विकावी लागते. 3. अनारोग्य आणि कुपोषण. भारतातील बहुतांश आदिम जमाती पाण्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांनी बाधित आहेत. लहान मुले जन्मतःच कुपोषित असतात. कुपोषणामुळे बालमृत्यूंचे प्रमाण अधिक आहे.
4. निरक्षरता. भारतात सर्वाधिक निरक्षरता आदिवासी समुदायात आहे. दारिद्र्यामुळे मुलांनी अर्थार्जन करावे अशी पालकांची अपेक्षा असते. आदिवासी वस्तीपासून दूर अंतरावर शाळा असतात. अभ्यासक्रम ज्या भाषेत आदिवासी अनभिज्ञ आहेत त्यात शिकवला जातो. शासकीय प्रयत्नानंतरही आदिवासी समुदायात शिक्षणाविषयी स्वारस्य निर्माण झालेले नाही. 2. शहरी समुदायाची वैशिष्ट्य. उत्तर. 1. बहुजिन्सीपणा. शहरी समुदायात सामाजिक व सांस्कृतिक बहुजिन्सीपणा असतो. जाती, भाषा, धर्म, वर्ग आणि व्यवसायांची विविधता असते. 2. लोकसंख्येची अधिक घनता. ग्रामीण समुदायाच्या तुलनेत शहरी समुदायात लोकसंख्येची घनता अधिक असते. त्याचे कारण ग्रामीण भागातील लोक शहरी भागात सतत स्थलांतर करीत असतात. 3. विभिन्न व्यवसाय. शहरात व्यवसायांचे विशेषीकरण झाले असल्याने व्यापार उत्पादन, व्यावसायिक व शासकीय सेवेत लोकांना रोजगार प्राप्त होत असतो. 4. सामाजिक गतिशीलता. शहरी भागात वर्गव्यवस्थेचे प्राबल्य असल्याने शिक्षण व व्यवसाय महत्त्वाचे असतात. स्वबळावर व गुणवत्तेच्या आधारे व्यक्तीस आपला सामाजिक दर्जा वाढवता येतो. 5. दुय्यम नातेसंबंध. शहरी समुदायात व्यक्तीतील सामाजिक संबंध औपचारिक, व्यक्तिनिरपेक्ष आणि तुटक असतात. 6. विभक्त कुटुंब पद्धती. नोकरी व्यवसायाच्या कारणास्तव स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींचे कुटुंब पती, पत्नी आणि त्यांची जननी इतपत मर्यादित असते. 7. पायाभूत सेवांची उपलब्धता. पिण्याचे पाणी, वीज, गॅस, इंटरनेट, टेलिफोन, रस्ते व वाहतुकीच्या साधनांची निर्मिती शहरात अधिक असते. 8. औपचारिक सामाजिक नियंत्रण. विधिनियम, पोलीस व न्याय यंत्रणा ही सामाजिक नियंत्रणाची साधने आहेत. प्रश्न 3. फरक स्पष्ट करा. 1. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्था. ग्रामीण अर्थव्यवस्था, शहरी अर्थव्यवस्था. ग्रामीण अर्थव्यवस्थेत छोटे व सीमांत शेतकरी व शेतमजूर दुर्बल घटक आहेत. शहरी अर्थव्यवस्थेत असंघटित क्षेत्रातील कामगार हे दुर्बल घटक आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान आहे. शहरी भागात कारखानदारी व सेवा क्षेत्रात लोकांना रोजगार उपलब्ध होतात. ग्रामीण भागातील 20% लोकसंख्येच्या उपजीविकेचे साधन शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय आहे. शहरी भागात कारखानदारी व सेवा क्षेत्रात लोकांना रोजगार उपलब्ध होतात. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण अर्थव्यवस्थेला अर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 19व्या शतकाच्या मध्यमातून औद्योगिक शहरे विकसित झाली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात औद्योगिकरणाला प्रोत्साहन देण्यात आले. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर बड्या जमीनदार वर्गाचे वर्चस्व आहे. शहरी अर्थव्यवस्थेवर कारखानदार भांडवलदार वर्गाचे वर्चस्व आहे. 2. आदिम समुदाय आणि शहरी समुदाय. आदिम समुदाय, शहरी समुदाय. आदिम समुदायाचे जीवन सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असते, त्यामुळे त्यांच्या जीवनावर निसर्गाचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ हवा, पाऊस, पाणी इत्यादी. शहरी समुदाय यावर कृत्रिम व मानवनिर्मित गोष्टींचा प्रभाव अधिक असतो. उदाहरणार्थ पाणी पुरवठा, वीज पुरवठा, अन्नधान्य पुरवठा इत्यादी. आदिम समुदायाच्या शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणा आढळते. शिक्षण व रोजगाराच्या सोयी अत्यल्प असतात. शहरी समुदायातील लोक सुरक्षित असतात. विविध प्रकारचे शिक्षण घेता येते. शहरातून चांगली आर्थिक प्राप्ती होते. आदिवासी समूह विखुरलेले असून एक जमात दुसऱ्या जमातीपासून विखुरलेली आहे. शहरी समुदाय अनेक जाती, धर्म व पंथ यांनी बनलेला असून हे लोक
एकमेकांजवळ एकाच वस्तीत राहतात. आदिम समुदायात दळणवळणाच्या अपुऱ्या साधनामुळे या समूहांचा बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क नसतो. त्यांचे जीवन त्यांच्यातच सामावलेले असते. शहरी समुदायाच्या दळणवळणाच्या साधनामुळे विविध शहरे व खेडी एकमेकांशी जोडलेली असून हवाई मार्गाने प्रदेशांशी जोडली गेली आहेत. आदिम समुदायाचा आकार हा खूप छोटा असतो. शहरी समुदायाचा आकार आणि लोकसंख्येच्या आदिम समुदायाच्या तुलनेत खूप जास्त असतो. प्रश्न क्रमांक 4. पुढे दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. 1. शहरी गुन्हेगारी. उत्तर: शहरी गुन्हेगारी वाढत्या शहरीकरणाचा परिपाक आहे. असा प्रचलित समज आहे की झोपडपट्टीत राहणारे दरिद्री आणि उपेक्षित गुन्हेगारीकडे वळतात. मात्र हा समज चुकीचा आहे, कारण झटपट पैसा प्राप्त करून ऐषारामी जीवन जगण्यासाठी वरिष्ठ वर्गातील लोकही गुन्हेगारीकडे वळतात. आयुष्यात एका टप्प्यावर अयशस्वी झालेले सुशिक्षित तरुणही गुन्हेगारीकडे वळतात. राजकारणी आणि अभिजन वर्गाच्या आशीर्वादाने गुंडांच्या टोळ्या पोसल्या जातात. कालांतराने हेच गुंड पैसा आणि पाशवी बळाचा वापर करून राजकारणात प्रवेश करतात आणि उच्च पदस्थ होऊन बसतात. स्त्रियांचे अपहरण व अतिप्रसंग, सायबर व आर्थिक गुन्हे शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गुन्हेगारीमुळे शहरी जीवन अत्यंत असुरक्षित बनले आहे. उदाहरणार्थ, दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन हे गुंडांच्या टोळ्यांचे म्होरके, तर हर्षद मेहता सारखे पांढरपेशा गुन्हेगार. 2. आदिवासी कुल. उत्तर: कुल हा आदिम समाजाचा अविभाज्य भाग आहे. कुल म्हणजे रक्ताच्या नात्यांनी बांधली गेलेली कुटुंबे होत. त्यांच्या वंशाची सुरुवात वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून झालेली असते. भारतातील बहुतांश जमाती बहिर्विवाह, कुल आणि वंशपरंपरा यामध्ये विभागलेले आहेत. कुल संघटन असल्यामुळे दृढ नातेसंबंध निर्माण होतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील वारली व कातकरी जमातींचे कुल संघटन. प्रश्न क्रमांक 5. संकल्पनांची आकृती पूर्ण करा. आदिम समुदायाशी सांस्कृतिक संपर्क येण्याची कारणे. तर काय कारणे आहेत? ख्रिस्ती धर्मोपदेशकांचे प्रयत्न, शासकीय उपक्रम, स्थलांतर, शिक्षणाचा प्रसार. ब. खालील विधान चुकी बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. 1. शहरी समुदायामध्ये गुंतागुंतीचे श्रमविभाजन दिसून येते. उत्तर: वरील विधान बरोबर आहे, कारण शहरात व्यवसायांचे विशेषीकरण झालेले असते. व्यावसायिक कारणास्तव आवश्यक ते श्रमविभाजन करण्यात आलेले असते. विशेष पात्रता असणाऱ्या व्यक्तींना विशेष व्यावसायिक संधी उपलब्ध असते. उदाहरणार्थ, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर. जागतिकीकरणानंतर विशिष्ट पात्रता असणाऱ्या व्यक्तींना देशात आणि देशाबाहेर व्यावसायिक संधी उपलब्ध असतात. 2. अलीकडील काळामध्ये जातीव्यवस्थेचा पारंपरिक प्रभाव हा कमी होत चालला आहे. उत्तर: वरील विधान बरोबर आहे, कारण 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याने पारंपरिक समाजव्यवस्था आणि त्यातील जातीव्यवस्थेत परिवर्तन घडून येऊ लागले आहे. औद्योगिकीकरणतेमुळे पारंपरिक जातीनिहाय व्यवसाय हा विचार मागे पडला आहे. शिक्षणाचा प्रसार झाल्याने कनिष्ठ जातीतील कर्तबगार व्यक्ती मोठ्या अधिकारपदावर जाऊन पोहोचले आहेत किंवा स्वतःचे उद्योग व्यवसाय करीत आहेत. 19व्या शतकातील समाजसुधारकांनी जातीव्यवस्था आणि त्यातील अन्यायमूलक बाबींवर प्रखर टीका केली. त्यांनी बहुजन समाजाला व दलितांना संघटित केले. या कनिष्ठ जातींनी जातीचे निर्बंध झुगारून दिले आहेत.
भारताच्या संविधानाने समतेचे तत्व स्वीकारले आहे. जातींच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई केली आहे. अस्पृश्यतेचे निर्मूलन केले आहे आणि अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा घोषित केला आहे. प्रश्न क्रमांक 6. आपले मत नोंदवा. 1. शहरामध्ये समुदाय ऐक्य भावनेचा अभाव का आहे? उत्तर. शहरामध्ये समुदाय ऐक्य भावनेचा अभाव आहे कारण शहरामध्ये विविध प्रांतांतून आलेल्या विविध जाती व धर्माचे लोक एकत्र राहतात व आपले वेगळेपण जोपासतात. शहरामधील सामाजिक संबंध दुय्यम औपचारिक आहेत. त्यामुळे समुदाय ऐक्य भावना वाढीस लागत नाहीत. महानगरे भौगोलिकदृष्ट्या पसरलेली आहेत. निवासाचे स्थान कामाच्या स्थानापासून लांब अंतरावर असते. निवासी क्षेत्रात व्यक्तीचे वास्तव्य दिवसातील अल्प काळ असल्याने इतरांच्या संपर्कात ते येत नाहीत. फ्लॅट संस्कृतीच्या प्रसारामुळे आपल्या शेजारी कोण राहतात तेही अनेकांना माहीत नसते. प्रत्येक कुटुंब स्वकेंद्रित असते. ते समुदाय ऐक्य भावनेला पोषक नसते. 2. शहरी विकासाची गरज स्पष्ट करा. उत्तर. शहरी विकासाची गरज पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण भागातून शहरी भागात लोकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले आहे. सन 2030 अखेर भारतातील बहुसंख्य लोकांचे वास्तव्य शहरात असेल. औद्योगिक उत्पादनाची चक्रे शहरी भागातच फिरतात. त्यातून रोजगारांची निर्मिती होते. राष्ट्रीय उत्पन्नात शहरी भागाचा वाटा 70% पेक्षा अधिक आहे. जागतिकीकरणाच्या या कालखंडात टिकून राहायचे असेल तर शहरांचा विकास करणे गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. पारंपरिक समाज रूढी, परंपरा आणि श्रद्धांना अनुसरून वागणारा असतो. वरील विधान कुटुंब अथवा धर्मव्यवस्थेच्या संदर्भाने उदाहरणे देऊन स्पष्ट करा. पारंपरिक समाजात बदल घडवून आणण्याच्या 3 मार्गावर चर्चा करा. उत्तर. अ. पारंपरिक समाज. भारतातील ग्रामीण समुदाय हा परंपरानिष्ठ समाज आहे. ग्रामीण समाजावर रूढी, परंपरा व श्रद्धांचा पगडा असल्याने कालबाह्य झालेल्या परंपरा व अंधश्रद्धांच्या आधारे सामाजिक नियमन होत असते. ग्रामीण समुदायातील बहुसंख्य लोक निरक्षर किंवा अर्धशिक्षित असल्याने विवेकनिष्ठ पद्धतीने सामाजिक संस्था व व्यवहाराकडे बघण्याची क्षमता त्यांच्यात नसते. प्रस्थापित नेतृत्वाचे हितसंबंध हे सामाजिक रूढी व परंपरांशी निगडीत असल्याने त्याविरुद्ध वक्तव्य वा कृती करणाऱ्या समाजसुधारकांना पारंपरिक सामाजिक रोषास सामोरे जावे लागले होते. ब. उदाहरणे. कुटुंब व्यवस्थेच्या संदर्भात समाजावरचा रूढी, परंपरा व अंधश्रद्धांचा पगडा पुढील उदाहरणांद्वारा स्पष्ट होईल. 1. बालविवाह. मध्ययुगापासून बालविवाहाची प्रथा रूढ झाली. ब्रिटिश राजवटीत व स्वातंत्र्योत्तर कालखंडात बालविवाह प्रतिबंधक कायदे करण्यात आले असले तरीही हे ग्रामीण भागात आणि विशेषतः मागास राज्यात बालविवाह मोठ्या संख्येने होतात. बालविवाहातून बालविधवा आणि सतीची प्रथा जन्माला येते. रूपकैवर सारख्या सती प्रकरणाचे धर्माच्या नावाने उदात्तीकरण केले. 2. स्त्रियांचे दुय्यम स्थान. पुरुषप्रधान समाज आणि पितृसत्ताक कुटुंबात स्त्रियांचे स्थान दुय्यम गौण आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला. आर्थिकदृष्ट्या त्या परावलंबी होत्या आणि मनुस्मृतीसारख्या ग्रंथात शूद्रांपेक्षा स्त्रियांना हीन लेखण्यात आले होते. मनुवादी विचारांचा पगडा आजही ग्रामीण समाज आणि परंपरानिष्ठ कुटुंबावर असणे हे दुर्दैवी वास्तव आहे. 20व्या शतकात स्त्री पुरुष समानता सैद्धांतिक पातळीवर स्वीकारण्यात आली असली तरी स्त्रियांचे कुटुंबातील दुय्यम स्थान हे शहरी भागातील सुशिक्षित कुटुंबातील वास्तव परिस्थिती आहे. 3. हुंडा पद्धत. 21व्या शतकात केवळ परंपरागत ग्रामीण समाजात नव्हे
तर सुशिक्षित पांढरपेशा मध्यमवर्गीयामध्ये हुंडा पद्धत उघड वा सुप्तपणे प्रचलित आहे. या अमानुषी पद्धतीतून मंजुश्री सारडा सारखी हुंडाबळीची प्रकरणे घडत असतात. काही उघडकीस येतात. हुंड्याची लग्नाआधी आणि लग्नानंतर मागणी करणे आणि त्यासाठी नववधूचा छळ करणे आणि अपवादात्मक प्रकरणात नववधूचे दहन करणे हा या कालबाह्य आणि अमानुषी सामाजिक रूढीचा परिपाक आहे. क. समाजात बदल घडवून आणण्याचे 3 मार्ग. 1. कठोर कायदे व त्याची कसोशीने अंमलबजावणी करणे. बालविवाह प्रतिबंधक, हुंडा प्रतिबंधक आणि कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदे करण्यात आले आहेत. त्यात सुधारणा करून त्यातील पळवाटा दूर केल्या पाहिजेत. शासकीय यंत्रणेने या कायद्याचा भंग करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. 2. सामाजिक मानसिकतेत बदल. केवळ कायदे करून सामाजिक सुधारणा घडून येत नाही. समाज सुधारकांनी व महिलावादी संघटनांनी याबाबत समाजाचे प्रबोधन केले पाहिजे आणि समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. प्रसारमाध्यमांना या कार्यात सक्रियरित्या सहभागी करून घेतले पाहिजे. शासनाने सामाजिक प्रबोधनाच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे. 3. शिक्षण. शिक्षणाच्या प्रसाराद्वारा स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय व स्वातंत्र्य ही मूल्ये रुजवली पाहिजेत. स्त्री शिक्षणास प्राधान्य देऊन त्यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. सामाजिक मानसिकतेत बदल करण्यासाठी ग्रामीण भागात प्रौढ शिक्षणाचे उपक्रम राबवून परंपरानिष्ठ मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.